तर जसं की मित्रांनो तुम्ही कोणाचं पण आधार कार्ड घर बसल्या अपडेट करू शकता आणि कसं करायचं संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। व्हिडिओ संपूर्ण पाहा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आधार कार्ड अपडेट कसं करायचं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता। कारण की 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही जर अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं आणि तुम्हाला जे कुठल्याही सुविधा आहेत ते तुमचं आधार कार्ड तिथं काय आहे काम करणार नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस होईल, तुम्हाला पैसे पे करावे लागतील। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत अपडेट कसं करायचं। कारण की तुम्हाला माहिती आहे का हा व्हिडिओ खास आधार कार्ड ज्यांचं अपडेट नाही झालं त्याच्यामुळे तुम्ही फोटो अपलोड करू शकता, जन्मतारीख कुठली चूक असो तुम्ही घर बसल्या काय सुद्धा अपडेट करू शकता आणि कसं करायचं संपूर्ण माहिती या स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतं। म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे स्पेशल अपडेट लाईव्ह यासाठी बनवलेलं आहे की तुम्हाला कुठलीही योजना एक्झाम्पलसाठी लेख लाडकी असो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो का कुठलीही छोटी मोठी योजना असो सर्वात पहिले या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतं आणि ते बी सोपी आणि साध्या भाषेमध्ये। तर मित्रांनो या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती मिळतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट करायचं का तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर कोणाची जन्मतारीख चुकलेली असते, कोणाचं सरनेम चुकलेलं, कोणाचं नाव चुकलेलं असते, कोणाला फोटो पण अपडेट करावं लागते आणि ते तुम्ही काय करू शकता तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि तुमचं रिकाम पण नसतं होत। त्यानिमित्त तुम्हाला काय आहे फ्री ऑफ कॉस्ट 1000 रुपये न देता तुम्ही तुमचं आधार कार्ड काय आहे आता काय करू शकता स्वतः घर बसल्या अपडेट करू शकता। त्यासाठी कुठंच जायची जरूरत नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता। त्यासाठी काय करावं लागेल काय नाही आणि तुम्हाला कोणत्या लिंकला क्लिक करायचं हे स्टेप बाय स्टेप मी तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला शिकवणार आहे। ते मोबाईल स्क्रीन ऑन करून ए टू झेड इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला काय करायची आहे रीड करायची आणि पाहायची आहे। म्हणजे मी तुम्हाला काय करणार आहोत तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत की आधार कार्ड नाही तर तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम येऊ की आधार कार्ड असो, श्रम कार्ड असो किंवा कोणतंही पॅन कार्ड पण असो तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करू शकता। एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो जसं की श्रम कार्डचे मी व्हिडिओ पहिले एक चॅनलवर बनवले होते। तर महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहिती खूप लोकांनी म्हणजे लाखो लोकांनी काय केलं डाउनलोड केलं होतं आणि त्याचं फ्री ऑफ कॉस्ट पण झालं होतं। तर माहिती आहे का तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून करू शकता, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आता जसं की तुम्हाला माहिती आहे का कुठलंही डॉक्युमेंट असो ते आता ऑनलाईन तुमच्या काय करू शकता तुम्ही काढू शकता। त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं फक्त आणि फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं। चला मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप कसं करायचं कसं नाही, चला लेट गेट स्टार्टेड। तर मित्रांनो जसं की पाहू शकता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माय आधार सर्च केल्यानंतर माय आधार UID असं ऑप्शन येणार आहे, तर पाहू शकता ते उदय ऑप्शन आलेले आहे, तिथे काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता चेक आधार अपडेट्स स्टेटस, तर मित्रांनो त्याला क्लिक करायचं आहे। जे तुम्हाला फर्स्ट नंबर दिसत आहे तिथं पाहू शकता तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला तिथं चेक आधार स्टेटसला क्लिक करायचं, नंतर तुमची पुढची प्रोसेस कंप्लीट होणार आहे। आता मी पुढची प्रोसेस काय करायचं काय नाही संपूर्ण माहिती इथं सांगणार आहोत। जसं की सर्वात पहिले तुम्हाला चेक काय करायचं क्रोम ब्राउझरमध्ये किंवा गुगलमध्ये सर्च करायचं आणि नंतर मग चेक आधार अपडेट स्टेटस ते एक नंबर दिसत तुम्ही पाहू शकता अपडेट आधारच्या खाली सर्वात महत्त्वाचं त्याच लिंकला तुम्ही क्लिक करायचं। कारण की तुम्हाला माहिती आहे का तिथेच तुम्ही आता काय करू शकता बिना पैसे द्यायचं आधार कार्ड अपडेट करू शकता, ते बी घर बसल्या। कारण की 14 डिसेंबरपर्यंतच तारीख आहे, नंतर तुम्हाला ते आधार अपडेट नाही होणार, त्यानिमित्त तुम्हाला आधार लवकरात लवकर अपडेट करायचं आहे। आता इथे सर्वात पहिले पाहू शकता सर्वात महत्त्वाचं काय करायचं तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरेस्ट येणार आहे। इथं लॉगिन जे लॉगिनचं ऑप्शन दिसते त्याला क्लिक करायचं। इथं पाहू शकता सर्वात पहिले लॉगिनचं ऑप्शन आहे ते तुम्ही काय करू शकता इथं क्लिक लॉगिन करू शकता। लॉगिन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं लॉगिनवर क्लिक करू शकता आणि इथं तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं डॉक्युमेंट अपडेट पाहू शकता, डॉक्युमेंट अपडेटला क्लिक करायचं। तिथं पाहू 14/12/2024 तिथं काय तारीख दिलेली आहे, सर्वात पहिले तुम्ही तिथं क्लिक करायचं। लॉगिनवर नाही केलं चालेल पण इथं काय करायचं डॉक्युमेंट अपडेटचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं। इथं पाहू शकता डॉक्युमेंट अपडेटचा एक ऑप्शन दिसतं त्याला मी क्लिक करतो, नंतर समोरची प्रोसेस कंप्लीट करायची। इथं कंप्लीट केल्यानंतर तिथं आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला एक एंटर OTP तिथे एक OTP येणार आहे, तो OTP इथे फिल करायचा जो बी OTP येणार। इथं पाहू शकता सर्वात पहिले तो OTP तुम्हाला टाकून दाखवतो। सर्वात पहिले इथं पाहू शकता तो OTP इथं ॲड केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं OTP जनरेट करायचा। इथं लॉगिनचा ऑप्शन आहे, तो OTP मॅच नाही केल्यानंतर तुम्ही काय करू शकता सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं की इथं डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे तिथं क्लिक केल्यानंतर OTP जनरेट झालेला आहे आणि तो OTP फिल केला आहे। तर काय करायचं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपडेटला डबल क्लिक करायचं। इथं पाहू शकता डॉक्युमेंट्स अपडेटचं इथं माझा आधार पण आलेला आहे, वरती फोटो पण दिसतो एक कोपऱ्याला, तिथं पाहू शकता तुमचं बी असं येणार आहे। तर डॉक्युमेंट्स अपडेट स्टेटसला तुम्हाला काय करायचं डॉक्युमेंट अपडेटचं जे ऑप्शन दिसतं फर्स्ट नंबर त्याला नेक्स्ट, आता काय करायचं तुम्हाला इथं काय करायचं नेक्स्ट ऑप्शन दिसतं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। इथं नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सर्वात पहिले काय करायचं नेक्स्ट डबल पण नेक्स्ट हाऊ इट्स वर्क्स, तर इथं पण नेक्स्ट करायचं। इथं पाहू शकता आपलं तुम्हाला इथं काही अपडेट करायचं आहे का तुमचं नाव पाहू शकता, तुमचं मेल फिमेल तिथं काय आहे जन्मतारीख इथं काय अपडेट करायचं तुम्ही करू शकता आणि नंतर तुम्हाला सर्व व्हेरीफाय करून इथं काय टिक मार्क देऊन नेक्स्ट करायचं आहे। इथं कंप्लीट झालेलं आहे। आता इथं काय करू शकता तुम्हाला फोटो असो किंवा इथं पाहू शकता तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये तुमचं आधार चेंज करायचं असेल किंवा पॅन कार्डद्वारे करायचं असेल जे तुमच्या अशी डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ॲड करू शकता। जसं की इथं पाहू शकता मी माझं एक डॉक्युमेंट्स ॲड करतो, तिथं पॅन कार्ड तुमचं पॅन कार्ड असो किंवा
पॅन कार्ड नसेल, ड्रायव्हिंग लायसन्स असो किंवा तुमच्यापाशी कुठलीही वस्तू असो, किसान क्रेडिट कार्ड असो, तुमच्यापाशी कुठलंही कार्ड असो ते ॲड करू शकता. जसं की माझ्यापाशी पॅन कार्ड आहे, इंडियन पोस्ट पाहू शकता, इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट चालते, पॅन कार्ड पण चालते. जसं की इथं खूप सारे ऑप्शन आहेत ते तुम्ही करू शकता. जसं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड पण इथे ॲड करू शकता. इथं पाहू शकता. तुम्हाला डॉक्युमेंट जो फोटो ॲड करता तो 2 MB पेक्षा कमी असला पाहिजे. 1-1.5 MBचा फोटोपेक्षा कमी घेऊ शकता. आणि कसा कमी करायचा मी ते तुम्हाला समोर सांगणार आहे. जसं की इथं पाहू शकता प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे. इथं काय करतो मी सर्वात पहिले इथं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इथं पाहू शकता आधारमध्ये जे फोटो तुम्हाला इथं काय करायचं गॅलरीमध्ये घेऊ शकता. इथं फोटो पण काढू शकता. जसं इथं पाहू शकतो मी माझं पॅन कार्ड आहे याचा फोटो पण काढतो. तो फोटो जर मॅच नसेल होता समोर काय करायचा, लहान MBचा कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथं बघू शकता काय आहे, लहान MBचा बसत नाही त्यानिमित्त काय करायचं आहे, इथं एक फोटो काढून घ्यायचा आहे. इथं बघू शकतो मी फोटो काढून दाखवतो तुम्हाला आणि प्रॉपरली सांगत आहो काय करायचं काय नाही. इथं फोटो काढल्यानंतर एक ॲप्लिकेशन आहे पिक्सेल ॲप, याच्यावरती जायचं. याच्यावरती गेल्यानंतर तो तुमचा फोटो आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. जसं की इथं बघू शकता त्याला मी रोटेट करतो. नंतर तिथं ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता कमी MBचा कसा करायचा, महत्त्वाचं हे आहे. आता बघू शकता मी तुम्हाला कमी MBचा पण करून दाखवली. पिक्सेल ॲपमध्ये करू शकता. पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती पिक्सेल ॲपची लिंक भेटून जाईल. ते इथं पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करू शकता, इथं ॲड केल्यानंतर इथं पाहू शकता तो फोटो ॲड केला मी आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये जायचा. तो डाउनलोड पण केला. आता काय करायचं, याच्यामध्ये यायचं आणि इथं पाहू शकता गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्यानंतर हा फोटो पाहू शकता 747 KB फक्त फोटो बनलेला आहे आणि तो फोटो ॲड झालेला आहे आणि ओकेवर सबमिट करायचं. इथं प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पाहू शकता 1 रुपया तिथं भरायची गरज नाही आहे. इथं सबमिट केल्यानंतर पाहू शकता तुमची 3rd प्रोसेस पण कंप्लीट झालेली आहे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या 30 दिवसानंतर तुमच्या घरी नवीन येऊन जाईल. आणि काही प्रोसेस कंप्लीट राहिली तर तुम्ही करू शकता. आणि इथं पाहू शकता तुमचं 30 दिवस दिलेलं आहे, ते बी तुमचं आधार कार्ड तुमच्या घरपोच तिथे येईल. इथं तुमचं आधार कार्ड कंप्लीट प्रोसेस झाली आहे, त्यानिमित्त तुम्ही असं आधार अपडेट करू शकता. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असला तर कमेंटद्वारे कळवायचा. आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्हवर मिळतात.